तर आता दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओला स्टार्ट केले आणि परीला आता आज बरं वाटतंय, दाखवते मी तुम्हाला. हां येडी बरं वाटतंय का आता? हां बघू ताप आता. पूर्ण बर्फावाने आता थंड अंग झाले. रात्री दवाखान्यात नेल्यामुळे बरं वाटतंय परीला, है ना परी? ते गोळ्यांमुळे तापामुळे तसं होतंय ग. तसंच होणार आता त्या गोळ्या जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. पण बरं वाटलं ना, आहे की नाही? ताप कमी आहे रात्रीपासून, जरा रात्रीपासून नाही म्हणजे पहाटेपासून कमी आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. आत्ताच देवपूजा झाली माझी आणि हेअर वॉश केलं आहे मी, त्यामुळे केसाला आता ऑइल गुंडाळलं आहे. मला ना तुम्हाला आज एक गोष्ट दाखवायची. खूप दिवसापासून मी त्या गोष्टीच्या म्हणजे आतुरतेने वाट बघत होते की आपण एखादं झाड लावले आणि त्या झाडाला फूल कधी येईल, फूल कधी येईल असं आपल्याला होतं ना. तर मी बरेच दिवस झालं ना गोकर्णाचा वेल लावला होता आणि मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते की माझ्या गोकर्णाच्या झाडाला कधी फूल येईल. आणि आता श्रावण महिना चालू आहे आणि ते फूल मी महादेवाला कधी वाहील तर मी तुम्हाला दाखवते. इतकं छान फुलं आलं आहे, त्याच्या शेजारी एक कळी पण आली आहे. मी कालच म्हणत होते की अजून कसं फुलं याय नाही, अजून कसं फुलं याय नाही. पण आत्ता नेमकी गॅलरीमध्ये मी आले होते, पाणी देवाची पूजा केली आणि पाणी मी तुळशीला टाकायला आले ना, तर मी बघितलं तर गोकर्णाचं फुल फुललं. एवढं भारी वाटलं ना मनाला बघून, एवढं मस्त. म्हणजे किती छान वाटतं ना की आपण एखादं झाड लावलं आणि त्याला असं फूल येतं आहे, ते झाड भरतं आहे. किती भारी फिलिंग असते झाडांकडे बघून. हे झाडाची पानं एवढी छान हलतात ना, म्हणजे मस्त. मला एवढं भारी वाटत होतं ना, मी दाखवते तुम्हाला. एवढी छोटी कुंडी आहे आणि ह्या कुंडीमध्ये असं सहज मी आहे ना बी टाकले होते आणि त्याचा वेल बघू शकताय तुम्ही, किती मोठा वेल झालाय. आणि मी आत्ता आहे ना असंच मी झाडाला पाणी द्यायला आले. एक मिनटं ब्लर का दिसते बघते. असंच मी झाडाला पाणी घालायला आले. देवाचं पूजा केलेलं पाणी होतं आणि बघितलं तर काय, गोकर्णाच्या झाडाला फुल आलं आहे. इतका आनंद झाला आहे ना, खरं सांगू का. एक कळी पण आली आहे आणि फूल पण आले. आता कसं दाखवू मी तुम्हाला, पहिल्यांदाच गोकर्णाच्या झाडाला फूल फुललं आहे. अरे यार कसं दाखवू. हे बघा कसलं भारी दिसतंय, किती छान कलर आहे फुलाचा. हे बघा दिसलं किती सुंदर आहे ना. आणि ही वरती अशी कळी पण आली छोटीशी. लय भारी वाटते झाडाला फुल पाहून. मी ना बरेच दिवस झालं वाट बघत होते ह्या फुलाची, कधी फुलते कधी फुलते. फुललं बाबा एकदाच. असं झाडांकडे बघून आहे ना, खरंच इतकं भारी वाटतं ना. हे दिसते कलर पण कसला सॉलिड आहे ह्याचा, किती भारी कलर आलाय. आणि आता श्रावण महिना चालू आहे, तुम्ही बघू शकता. एवढं छान मला ना इतका आनंद झाला आहे. कसा एक्सप्रेस करू, कसं तुमच्यासमोर एक्सप्रेस होऊ, मला हेच कळत नाही आहे. झाडांकडे बघून मला एवढा आनंद होतो ना. मला झाडं खूप आवडतात. बरीचशी झाडं मला आणायची पण आहेत, कारण झाडं खराब पण झालेले आहेत. मनी प्लॅन बघू शकताय, मी सगळं मनी प्लॅन काढून गुंडाळून ठेवलेलं, तरीसुद्धा परत पुन्हा एवढा बहरला आहे. म्हणजे मस्त आहे. आज मला खूप आनंद झाला आहे हे गोकर्णाचं फूल बघून. मस्त वाटतंय ना, छान आहे, खूपच भारी खूपच भारी. मी आता ना हे देवाला वाहणार आहे गोकर्णाचं फूल. हे पहिलंच फुल आलेलं आहे गोकर्णाचं, त्याच्यामुळे म्हटलं की आपण देवाला वाहूया. आता बऱ्याचशा कळ्या आल्यात, इथं बघू शकताय. हे फुललं आहे. त्याच्या शेजारी पण एक कळी आलेली आहे. कळी कुठे गेली, हां इथं वरती आहे. आणि इकडं पण कळ्या आलेल्या आहेत, इकडं पण कळ्या आलेल्या आहेत, बऱ्याचशा कळ्या आल्या आहेत. आता बरीचशी फुलं पण येतील. चला आता हे फुल आहे ना, आपण आहे ना पहिलंच फुल फुललं आहे, त्याच्यामुळे आपण हे तोडून देवाला वाहूया. आज माझ्या झाडाचं हे पहिलंच फुल आहे. कसला भारी कलर आहे, किती छान दिसतंय. हे बघू शकताय तुम्ही, कसलं मस्त वाटतं ना. हे फुलच किती छान आहे. हे कृष्णाला आणि म्हणजे विष्णूला प्रिय आहे हे फूल, आणि आपलं महादेवांना पण हे फूल खूप आवडतं, खूप प्रिय आहे. तर चला देवाला वाहूया आता आपण. आता जस्ट मी देवांची पूजा केली आणि आता आपण आहे ना हे फूल ठेवूया इथं. आता इथं ठेवते मी, दत्त महाराजांच्या पुढे ठेवते. हे बघू शकताय कसलं भारी दिसते, मस्तच.
घरच्या झाडाचं फूल पहिल्यांदा देवाला वाहते मी. पहिली फुलं खूप यायची माझ्या झाडांना, पण हा वेल आत्ताच लावला होता. मी खूप दिवस वाट बघितली होती. श्रावण महिन्यामध्ये हे माझं पहिलंच फुल फुललेलं आहे गोकर्णाचं, आणि खरंच खूप भारी फिलिंग आहे, खूप भारी वाटते, मस्त आहे. नेक्स्ट टाईम परत फुललं ना पुढच्या सोमवारी मग मी महादेवाला घेऊन जाईन. अगं बाई, कसलं पातीलं जळलं हे. मी देवाला फुल ठेवेपर्यंत तिकडं मी होते देवापाशी फुलापाशी, तर माझं काही लक्षच राहिलं नाही. मी चहा ठेवला होता आणि बघा ही पातीला आता कसं निघायचं. बरेच दिवस झाले इडली काय बनवली नव्हती, डोसे काय बनवले नव्हते, म्हणून म्हटलं चला आता आपण डाळ तांदूळ भिजायला टाकूया. तर आता डाळ आणि तांदूळ एकत्र मी स्वच्छ करून भिजायला ठेवलेला आहे, जेणेकरून उद्या किंवा परवा दिवशी छानपैकी इडली बनवता येईल. तर आता वाजलेत संध्याकाळचे 11, म्हणजे रात्री झोपण्याचा टायमिंग झालेला आहे. आणि आता आमच्या परीला पिझ्झा खाऊ वाटलाय. लोक झोपली पार आणि तुला आता खाऊ वाटते वे. तर आता आम्ही उर्मिलाचा ब्लॉग बघत बसले होते. मला लय आवडतात उर्मिलाचे ब्लॉग. तर आता म्हटलं पिझ्झा बेस कुठं मिळेल. खाली दुकानात लावलं होतं, दुकानात पण भेटला नाही. आणि मग म्हटलं आता काय करायचं. बाहेर तर हे काही जायला तयार नव्हते. परीला तर आमच्या पिझ्झा खायचा होता. मग म्हटलं चला आता ब्लिंकिटवरून मागवूया, म्हणून मग ब्लिंकिटवरून मागवले. तर आता झाले ब्लिंकिटचं पार्सल. हे बघा, ब्लिंकिट भारी आहे बरं का, कधी पण इमर्जन्सीला आपण मागू शकतो. तरी बघ साहित्य कसं आले, काय आले. साहित्य बघायला पण लागतं बरं का, कधी काही साहित्य खराब पण येतं किंवा चांगलं पण नसतं, त्याच्यामुळे ते बघावं लागतं. फर्स्ट बघू. हे बघा पिझ्झाचा बेस मागवलाय. अजून काय, चीज. हे मोजरेला चीज आहे, हे पण मागवले. अजून काय, पटपट काढ, बनवायला वेळ लागेल. हे हेलमन्सचं मिओनीज आहे, हे पण मागवले. एवढंच मागवलं होतं कारण एवढं साहित्य घरामध्ये नव्हतं. थोडं होतं बाकीचं, पण जास्त काय नव्हतं. चला आता देते लेकीला करून. आता लेकीची फरमाईश खायची. एकतर मॅडम आजारी आहे, नाही करून दिलं तर आपल्याच जीवाला असं परत रुक लागणार की तिला दिलं नाही करून. तिला पिझ्झा आवडतो. चला आता पिझ्झा करते मस्तपैकी. कसा आहे पिझ्झा, आवडला? मज्जा आहे बाबा एका पोरीची. घेतलाच करून पिझ्झा. गुड मॉर्निंग. तर आज सकाळी छान अशी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस आपला सुरू होतो आहे. परी अजून झोपलेली आहे कारण परीला बरं नाही वाटत आहे. 3 दिवस झालं तिचा तापच राहत नाही. काल दवाखान्यामध्ये नेलं होतं तिला, तरी पण अजून थोडाफार ताप आहे. खोकला रात्री भरपूर येत होता, निम्म्या रात्रीपर्यंत ती खोकत होती आणि मला पण झोप नाही आणि तिला तर काय झोपच नव्हती. आणि माझंसुद्धा घसा खूप असं खवखवायला लागला आहे. काय झालं आहे कशाला काय माहिती. तर आपल्या ब्लॉगची सुरुवात तर छान झालेली आहे. आणि आजसुद्धा ना गोकर्णाचं फूल खूप छान असं उमललेलं आहे. तर मी दाखवते तुम्हाला. चला, पाऊस पण येतो आहे, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे गोकर्णाचा वेल आहे आणि तुम्ही बघू शकताय काल पण एक फूल उमललं होतं आणि आजसुद्धा गोकर्णाच्या वेलाचं एक फूल उमललेलं आहे. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, दिसलं का? कसलं भारी दिसतंय ना. याचा कलरच इतका भारी आहे ना, नुसतं बघत राहावं असं वाटतंय, इतकं छान आहे, मस्त आहे. आणि पाऊस येतोय, रिमझिम पाऊस चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, सगळं ओलं झालंय, छान वातावरण झालंय. चला, तर माझा स्वयंपाक आत्ताच बनवून झालाय. तर इथं बघू शकता, इथं मी टोमॅटोची चटणी केली आहे, दादाला डब्याला दिली. इकडे दूध तापून ठेवले, मला पण अजून नाश्ता करायचा आहे. इथं चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत आणि काय नाही बघ, आता फक्त घरातलं थोडंफार काही कामं असतील तेवढी आवरून घ्यायची. एवढं वातावरण आहे ना, म्हणजे सारखा पाऊस येतोय जातोय तर कपडे काही सुकत नाही आहेत व्यवस्थित. आणि मी गॅलरीमधले कपडेच काढत नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच कपडे सुकलेली काढते मी. आणि आता ती पण काढायची आहेत मला.
प्लस घरातलं सगळी कामं आवरायची आहेत आणि जरा चेहऱ्याकडे लक्ष देते. आज मला थोडीशी वाफ घ्यायची आहे चेहऱ्याला. छान वाटतं वाफ घेतल्यानंतर, मस्त वाटतं. स्किन केअर आता मी बरेच दिवस झाले डीप स्किन केअर मी बरेच दिवस झाले केलेलं. मला ना स्किन केअर करायला लय आवडतं. मी सारखं करत राहते वेगवेगळं काय नाही काय चेहऱ्यासाठी. फक्त एवढंच की चेहऱ्याला काही प्रॉब्लेम होईल असं काही मी करत नाही. चेहऱ्याला फायदा होईल अशाच गोष्टी मी घरच्या घरी करत असते. मी पार्लरला जात नाही, मी कशाला जात नाही पार्लरमध्ये. मी एकही रुपया पार्लरमध्ये खर्च करत नाही. मला आवडतच नाही. आपण एवढं मेहनतीने कमवायचं आणि मग ते पार्लरला जाऊन घालवायचं, कोणी सांगितलं आहे? त्याच्यामुळे मी जातच नाही. आपल्याला घरी येते, सगळ्या गोष्टी येतात, मग जाऊन एवढे पार्लरला पैसे का घालवायचे? बरोबर आहे ना? तुम्हाला जर हा मुद्दा पटत असेल ना, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच माझ्याशी काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगू शकता की हा खरंच ताई पार्लरला पैसे जास्त नाही घालवले पाहिजे. आपल्याला जर काही गोष्टी घरच्या घरी येत असतील तर आपण केल्या पाहिजे. आणि हे मंगळसूत्र बघू शकताय, इतकं छान दिसतंय ना, नाजूकसं आहे. मला लय आवडलं हे मंगळसूत्र, मस्त दिसतंय. चला गप्पा मारत बसले ना, किती पण वेळ गप्पा मारावं वाटतात. आता आवरून घेते सगळं पटापट आणि जरा चेहऱ्याची थोडीफार काळजी घेऊया. तर आताच परीला आंघोळ घातली आहे. तिने जवळजवळ 3-4 दिवस झाला आंघोळच नव्हती केली. मग म्हटलं चांगला हेअर वॉश करावा तिचा. तर तिचे हेअर चांगले क्लीन केलेत आणि आता आहे ना तिला सर्दी आणि खोकला पण आहे. त्याच्यामुळे म्हटलं की आपण ड्रायरने तिचे केस सुकवूया. तर आता सुकून घेते मी. आजचा हा साधा सिंपल असा ब्लॉग होता आणि तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक हात द्यायला विसरू नका. कमेंट्स करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.